झोप झाली ऐका मी एक एज्युकेशनल सेक्टर मध्ये काम करतो रोज मला असं समजा 50-100 पोरांना लेक्चर द्यायचं राहतं. तर माझ्यासमोर जे पोर असतात ते कंटिन्यू असे कोणाचं डिप्रेशन राहतं. आपल्याला प्रत्येकाला पोर काही प्रत्येक जण आला त्यांना 2-2, 3-3 पोर आहेत. आपण इथं आलो, आपण एक चांगला अनुभव घेतला. पण माझ्यासमोर जेव्हा मुलं असतात कंटिन्यू मोबाईल मध्ये हँग झालेले, त्यांना असं ट्रेस सरणे होते आजच्या काळामध्ये पोरांना. कारण 5-5 मिनिटाला ते चेंज करता, व्हिडिओ बघता, हे होता. 5 मिनिटाला 30 सेकंद ते हॅपी आहे, पुढची रील सॅड आहे, कंटिन्यू ते ट्रेस आहे. याच्यामुळे काय होतंय की मुलं आपण बघतोच डोळ्यांनी की कोण काय व्यसन करतं, कोण काय करतं. मग माझं असं म्हणणं आहे की मी एक अनुभव घेतला की व्यावसायिक म्हटलं की त्याला ट्रेस नसतो. मग तो ट्रेस घालवण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग शोधतो. वेगवेगळे मुलं वेगवेगळ्या मार्गाने जातात ट्रेस शोधायला. तर मी जर असं ठरवलं, अनुभव घेतला, मी आधी पण याच्या आधी माझा मित्र आहे जवळचा, तो मी सकाळी असं ध्यान वगैरे करायचं त्याच्यामुळं आहे आम्ही या क्षेत्रामध्ये, तर मला अनुभव आहे. पण त्यांनी सांगितलं त्याला सहज एक दिवस म्हणजे 2 दिवसाच्या पूर्वीच आम्ही सकाळी जायचं. मी सांगितलं माझा असं पर्सनल प्रॉब्लेम आहे, काय करायचं. सहज त्याने मला संध्याकाळी फोन केला, कुठे आहे. मग मी 8-9च्या क्लासला होतो. मला म्हणे जाय म्हणे तिथं, आले म्हणजे मग वडील करून घेतील सगळं. आलो, बसलो, चांगलं वाटलं मला. असं स्ट्रेस फ्री असतो माणसाचा, आणि जीवनामध्ये जर माणूस स्ट्रेस फ्री राहिला तर भविष्यात काही पण अचीव्ह करू शकतो. त्याच्यामुळं मी असं सांगतो की सुख दुःख दोन्ही पण राहतात. आणि इथं जे वयस्कर माणसं किंवा ज्यांना 2-2, 3-3 पोर आहे, नक्की तुम्ही सगळीकडे पाठवता त्यांना. ती किती पण हुशार असू द्या, काही असू द्या, जर जीवनामध्ये त्यांनी जर ट्रेसच सहन नाही करता आला, त्यांना जर असं मानसिक त्रास बाहेरच नाही पडता आला, त्यांना काहीच अचिव्हमेंट भेटणार नाही. त्यांनी प्रत्येकाने तुमच्या जे मुलं असतील कोणी असेल तर हक्काने तुम्ही त्यांना कोर्स करून दिला पाहिजे. असं जो माझा अनुभव आला की मला एक ट्रेस फ्री वाटलं, एकदम छान अनुभव.